नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण। आजच्या व्हिडिओमध्ये हलणारे दात घट्ट कसे करायचे किंवा हलणारे दात परत नाही हलायला पाहिजे यासाठी कोणते घरगुती उपाय करायला पाहिजे याबद्दलची माहिती सांगणार आहे। स्पेशली ज्यांचं वय 50 वर्षापेक्षा अधिक झालेलं असतं किंवा म्हातारपण चालू झालेलं असतं अशा व्यक्तींना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जर कोणता येत असेल तर तो आहे दात हलणे आणि 2 नंबरला आहे हाडांचा प्रॉब्लेम। परंतु 1 नंबरला दातांचाच प्रॉब्लेम आहे असं तुम्ही म्हणू शकता, कारण अशा व्यक्तींना कडक काही खाता येत नाही, लवकर खाता येत नाही, कारण दात हलत असतात, दात दुखत असतात, अशा प्रकारच्या अडचणी येतात। एवढंच नाही तर आजकाल 30-35 वयामध्ये सुद्धा दात हलण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। म्हणून जर तुमचे पण दात हलत असतील तर नक्की काय करायला पाहिजे जेणेकरून आपले दात हलणार नाहीत किंवा दात परत घट्ट होतील हेच आपण बघणार आहोत। यासाठी सगळ्यात पहिला उपाय आहे कारण शोधा। तुमचे दात नक्की कशामुळे हलतात हे कारण शोधल्यानंतर ते कारण जर दूर केलं तर तुमचे दात हलणं बंद होईल। म्हणजेच कसं, उदाहरणार्थ समजा जर वयानुसार हिरड्यांची झीज झालेली असेल, हिरड्या खाली खाली जात असतील, यामुळे जर तुमचे दात हलत असतील तर हिरड्या खाली जाऊ नये यासाठी जर तुम्ही प्रयत्न केले किंवा तसे जर उपाय केले तर तुमच्या हिरड्या खाली जाणार नाहीत आणि हिरड्या खाली नाही गेल्या तर दात हलणार नाहीत। किती सोपं आहे, एवढा साधा सिंपल उपाय आहे। 2 नंबरचा एक कॉमन प्रॉब्लेम येतो तो म्हणजे जर दाताला कीड लागलेली असेल, दाताला कीड लागल्यामुळे हिरड्यांच्या ठिकाणी सूज वगैरे येते किंवा पू जमा होतो, अशा वेळेस सुद्धा दात हलल्यासारखं वाटत असतं। ही गोष्ट बऱ्याच जणांनी ऑब्झर्व केलेली असेल। ज्यांच्या दातांना कीड लागलेली असते आणि त्यांना कधीतरी सूज आलेली असते, अशा वेळेस त्यांचा दात हलायला सुद्धा लागत असतो। तर ऍक्च्युली हा दात हलत नसतो, फक्त इन्फेक्शन झाल्यामुळे दाताच्या मुळाच्या तिथे पू जमा झालेला असतो आणि या कारणामुळे दात हलत असतो। जर यावर व्यवस्थितपणे ट्रीटमेंट करून घेतली, रूट कॅनल ट्रीटमेंट जर करून घेतली तर दात परत हलत नाही, किंवा अँटीबायोटिक गोळ्या घेतल्या आणि जर सूज कमी झाली तर लगेच दात हलणं बंद झाल्याचं तुम्हाला दिसून येईल। याशिवाय जर आपल्याला मार लागलेला असेल, खेळताना वगैरे जर आपण पडलो किंवा ऍक्सिडेंट झाला, अशा वेळेस सुद्धा दात काही जणांचे हलायला लागत असतात। जर अशा वेळेस दात हलत असतील, शक्य झालं तर डेंटिस्ट दात वाचवण्याचा प्रयत्न करतात, नाही तर अशा वेळेस दात काढावाच लागू शकतो। आणि 4 नंबरचं सगळ्यात प्रमुख कारण आहे ते म्हणजे जर तुम्हाला एखादा हिरड्यांचा आजार झालेला असेल तर यामुळे पण दात हलू शकतात। जर हिरड्यांचा आजार झालेला असेल, दाताच्या दवाखान्यामध्ये छोटीशी ट्रीटमेंट केली जाते, त्यामुळे पण दातांचं हलणं बरं होऊ शकतं। तर हे काही झाले कारण ज्यामुळे आपले दात हलू शकतात। तर सगळ्यात पहिली गोष्ट एवढीच करायची आहे की कोणत्या कारणामुळे दात हलतायत हे शोधायचं आहे आणि ते कारण दूर करायचं आहे। आता सगळ्यात पहिला उपाय कोणता करायचा आहे, जर समजा बाय चान्स कोणत्याही कारणामुळे तुमचे दात हलत आहेत परंतु तुम्हाला डेंटिस्टकडे न जाता घरचे घरीच दात मजबूत झाले पाहिजे असं वाटत आहे, तर काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिला उपाय आहे ऑइल पुलिंग करायचं आहे। 1 चमचा नारळाचं तेल घ्यायचं आहे आणि ते तोंडामध्ये घेऊन आपल्याला तोंडामध्ये फिरवत राहायचं आहे, स्विशिंग करत राहायचं आहे। 1 चमचा एकदा तोंडामध्ये तेल घेतल्यानंतर आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 मिनिटापर्यंत तोंडामध्ये फिरवत राहायचं आहे। फिरवल्यानंतर आपल्याला ते थुंकून टाकायचं आहे आणि त्यानंतर कोमट पाण्यानं गुळण्या करून घ्यायच्या आहेत। हा जर उपाय केला तर हलणारे दात बरे होऊ शकतात। आता यामुळे हलणारे दात बरे का होतात? कारण दात केव्हा हलतात? जेव्हा एखाद्या दाताला इन्फेक्शन झालेलं असेल किंवा हिरड्यांचा काही आजार असेल। जर तुम्ही ऑइल पुलिंग केलं तर यामध्ये अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात, यामुळे हिरड्यांचा आजार बरा होण्यास मदत मिळत असते। तसेच एखाद्या दाताला इन्फेक्शन झालेलं असेल तर ते पण कमी होऊ शकतं आणि याच कारणामुळे जर तुमचे दात हलत असतील आणि ऑइल पुलिंग जर केलं तर तुमचे दात हलणं कमी होऊ शकतात किंवा बंद होऊ शकतात। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला